देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रिया विरोधात कार्यक्षेत्रातून सर्व स्तरावरून विरोध होत असून त्यात आता संस्थापक अध्यक्षांसह माजी अध्यक्षांच्या वारसांनी उडी घेत वसाका कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर 24 जुलै रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्य सहकारी बँकेनं आपले 104 कोटी घेणे बाकी असल्याने वसाका कारखान्याची विक्री निविदा काढली असून त्याची अंतिम मुदत 26 जुलै आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असून यात सभासद, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून याबाबत सर्वपक्ष पदाधिकारी सर्व घटकांसह एकत्रित आले आहेत. सहकार तत्वावर कारखाना सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मागील आठवड्यात वसाका बचाव समितीचे अध्यक्ष, राशपचे अध्यक्ष, कामगार युनियन नेते यांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेत कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी वसाका बचावासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर कारखान्याच्या उभारणीत ज्यांनी योगदान दिलं त्या संस्थापक अध्यक्ष कैलासवासी ज्ञानदेव दादा देवरे यांचे वारसदार व त्यांचे पुतणे, उमराणा बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, माजी चेअरमन कैलासवासी शांताराम तात्या आहेर यांचे सुपुत्र, देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, कामगार नेते रवींद्र सावकार यांनी पत्रकार परिषद घेत 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कैलासवासी ज्ञानदेव दादा देवरे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई देवरे यांचेसह ऊस उत्पादक सभासद व कर्मचारी यांना बरोबर घेत कारखाना कार्यस्थळावर उपोषण करण्याचा निर्णय घेऊन निविदा प्रक्रिया बंद करण्याचा इशारा दिला आहे. देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर, दहिवड. झाला असेल हा म्हणजे आपण आज विचारही करू शकत नाही. तेव्हा शेअर्स जे असतील ती रक्कम भरायला पैसे नसताना योगानंद दादा IDCC बँकेचे चेअरमन होते. बँकेच्या माध्यमातून त्यांनी लोकांना पैसे उपलब्ध करून ते शेअर्स घेतले, गोळा केले सोसायट्यांना आणि त्या कारखान्याची स्थापना केली. आज त्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली आणि त्यावेळेचं जर वातावरण बघितलं तर इतका सुंदर स्पॉट होता का असा स्पॉट महाराष्ट्रात कुठल्याही कारखान्याला नाही. चारी बाजूला ऊसाचं क्षेत्र आणि मध्ये एक म्हणजे पडीत जागा, योगायोगाने ती जागा त्यांना त्यांच्या नजरेत आली. त्यांनी तो कारखाना स्थापन केला. दुर्दैवाने दादांचं दुःखद निधन झाल्यानंतर तात्यांनी, DS बाबांनी, GD अण्णांनी प्रयत्न केले 100%. आपण असं म्हणू शकत नाही की बा कारखान्यात न चालू अशी कोणाची भूमिका नसते. पण दुर्दैवाने काही राजकीय अडचणी असतील किंवा शासनाचे बदलते नियम असतील, कारखान्याचा ऊस उत्पादकांचा फटका असेल किंवा अति ऊसाचं उत्पन्न झाल्यामुळे पण कारखाना 100% गाळात करू शकला नाही किंवा ऊस उभा राहिला. या अशा अडचणींना तोंड देत कारखाना कर्ज काढत म्हणा किंवा कशाही पद्धती तो चालू ठेवायची हीच भावना ठेवली ती. दुर्दैवाने नाही शक्य झालं. ते कारखान्याची गती थांबली. मग त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार थांबले. बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना त्यांची PF भेटलेली अजून काहीच नाही त्यांचं. म्हणजे अशा पद्धतीने सगळीकडून तुमचं ऊस उत्पादकांचं नुकसान आहे, कारखाना कर्मचाऱ्यांचं नुकसान आहे आणि ज्यांनी विचारले सभासदांनी परिस्थिती नसताना जेव्हा 1-1 रुपयाचं मूल दिलेलं असेल त्यांना तास कारखान्याचा 1 नया पैशाचा बेनिफिट मिळेल. तर काहीही करून जर ते चक्र फिरलं तर कमीत कमी ज्ञानदेवदादांनी ज्या भावनेने ते कारखाना तयार केलेला होता, आज त्यांचे वंशज कोणी नाहीत आम्ही आज तिथे किंवा पाहिजेच होतो आम्ही ह्या अपेक्षेने आम्ही हे पण करत नाही. पण आज त्यांनी ज्या कष्टातून ती वास्तू उभी केली तर ती वास्तू जशी तशी राहिली पाहिजे, तिचे चाकं फिरले पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारखाना विक्रीऐवजी जर समजा सभासदांना परत चालवायला देईल शासनाने, त्यांच्या योजना बऱ्याच शासनाच्या निधी पण शासनाकडून उपलब्ध होऊ शकतो. जर ठरवलं शासनाने तर करू शकतात. जर समजा त्या पद्धतीने जर काही निर्णय घेतला तर आनंदच राहील आपल्याला. आणि एक आपल्या कसमारे परिसरातली एक भव्य वास्तू आहे. आज कोऑपरेटिव्हला जी घरघर लागलेली ती कमीत कमी आपल्या देवळा तालुक्यातल्या म्हणजे आपल्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कारखाना जर चालू झाला तर ते सहकार परत आपण उभं करू शकतो एवढी अपेक्षा मला आहे. त्याच्यासाठी वाटतंय की सगळ्यांनी एकत्र येऊन आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय झाला पाहिजे. हा विक्रीस न जाता शासनाने ठरवलं तर परत सभासदांच्या हातात देऊ शकतो. तशा पद्धतीने काही निर्णय घेता आला तर बरं वाटेल.